ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे सध्या आपल्या सोबत आहेत। अंबादास दानवेजी, नीलम गोऱ्हे यांनी काय म्हटलं ते तुम्ही ऐकलेलं आहे, तुमची काय प्रतिक्रिया? इथं नमक हरामी आहे। 4 टर्म ज्यांना फक्त फॉर्म भरावा लागला आणि पक्षाने विधान परिषदेची उमेदवारी दिली, त्यांनी असा आरोप करणं दुर्दैवी आहे। त्यांना 4 टर्म पक्षाने फक्त फॉर्म भरायला जाऊन विधान परिषदेची उमेदवारी दिली। मी पुन्हा रिपीट मुद्दाम बोलतोय, त्यांनी असा आरोप करणं ही नमक हरामी आहे, स्पष्ट सांगायचं तर। बर बर, पण असं काही आहे 2 गाड्या दिल्या की 1 पद मिळतं? आता समजा मी एक उदाहरण आहे, मी ग्रामीण भागातला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। बर, सर्वसामान्य एक संभाजीनगर सारख्या मराठवाड्याच्या भागात काम करणार आहे। आज मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे। मला उलट पक्षाने वेगवेगळ्या वेळेस अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कामासाठी निधी पुरवला, परंतु मला कधी पक्षाने 1 रुपया कधी मागितला नाही किंवा मला द्यावा लागला नाही। आणि आता नीलमताई बोलतायत म्हणलं, खरं तर आता त्या ज्येष्ठ आहेत आणि अशा पद्धतीनं आरोप करणं कशा पद्धतीने केलं पाहिजे। जर असं झालं असं तर मातोश्री तर मुख्यमंत्री पदापासून तर खालच्या अनेक सभापती पर्यंत पदं दिले, तर मर्सिडीजची तर लांब लागली असते, मातोश्री जागा पुरली नसते। नाही, अंबादास दानवेजी, याआधी सुद्धा शिंदे गटातल्या एका मोठ्या नेत्यानं असा आरोप केला होता की मातोश्रीवरती जोपर्यंत पैसे पोहोचत नाही तोपर्यंत पदही मिळत नाही। नीलम गोऱ्हेंच्या आधी सुद्धा असे आरोप झालेले आहेत। हे आरोप करण्याची फॅशन झालेली। आता त्यांनी आणखी आरोप केला की ठाण्याहूनच लोक यायचे, काय महाराष्ट्रात लोक नाही का शिवसेनेमध्ये? ठाण्याहून लोक यायचे, ठाण्यातून किती लोक यायचे? 1 लाख लोक यायचे ठाण्यामधून। ठाण्यामधून लोकल ट्रेन मधून बसून लोक यायचे, नाही ते लोकल ट्रेन मध्ये किती लोक बसतात? काय गोष्टी करतात नीलमताई? 1 ट्रेन भरून ठाण्यातून लोक आले म्हणजे किती बसतात एका ट्रेन मध्ये लोक? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा अपमान करतात त्या। महाराष्ट्रातल्या शिवसैनिकाचा, महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान करतात त्या। ठाण्याच्या बरोबर शिवसेनेचे कार्यक्रम होत होते की काय? बर बर बर, हा जो त्यांनी आरोप केलेला आहे तो काही कुठल्या साधारण मुलाखतीमध्ये केलेला नाहीये। सध्या दिल्लीमध्ये मराठी साहित्य संमेलन सुरू आहे, त्या साहित्य संमेलनामध्ये त्यांची मुलाखत होते, त्या ठिकाणी त्यांनी हा आरोप केलाय। ते पण आता कसं आहे, नेतृत्वाला काहीतरी दाखवायचं, मी काहीतरी करते, दुसऱ्यांना नाव द्यायचे, दुसरे काहीतरी याच्यासाठी करतात, स्वतः तशासाठीच करायचं आणि मला असं वाटतं एक प्रसिद्धी मिळवायची अष्टंडबाजी नीलमताईंची दिसते। नाही, पण असं जवळपास 30-35 वर्ष राजकीय जीवन जगलेल्या एका मोठ्या नेत्यानं असा थेट आरोप करणं, नाव घेऊन आरोप करणं, हे खूप संशयाला जागा सोडणार आहे। तुम्ही माझं म्हणणं असं आहे की नीलमताईंनी स्वतःच कधी कधी काय काय दिलं जाहीर करा, चला होऊन जाऊ द्या। 4 टर्म विधान परिषदेचे आमदार राहिल्या, उपसभापती राहिल्या 2दा, त्यांनी सांगावं काय केलं। बर बर, नाही, माझं असं म्हणणं आहे की मग तुम्ही जर एवढा थेट नाव घेऊन आरोप होत असेल तर तुमच्या वतीनं काही कायदेशीर कारवाई किंवा असं दाखवा आम्हाला कधी असं झालंय वगैरे? ते पक्ष ठरवेल, पक्षाची बैठक होती रुटीन, त्याच्यात निश्चित आम्ही त्याच्याविषयी काय करायचं ठरवू। कारण अंबादास दानवेजी, हा जो आरोप केलेला आहे तो दिल्लीमधल्या मराठी साहित्य संमेलनातल्या एका कार्यक्रमात केलाय। समोर सर्व साहित्यिक असतील किंवा महाराष्ट्रातले सर्वच विचारवंत बसलेले असताना त्यांच्या समोर असा आरोप झालेला आहे। पहिली गोष्ट, साहित्य संमेलनात या विषयाचा संबंधच काय, तो हा प्रश्न आहे। बर, अशा राजकीय विषयाचा राजकारण करायला साहित्य संमेलनात जातं का? त्या साहित्य संमेलनात राजकारण करण्यासाठी वापरलं जातं का? बर, अंबादास दानवेजी, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आणि यावरती आता भाजपचे नेते गिरीश महाजन यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। आता नीलमताई इतक्या जुन्या कार्यकर्त्या आहेत, नेत्या शिवसेनेच्या, अनेक लोकांनी असे आरोप केलेले आहेत। तिकिटाच्या वेळेला पैसे लागतात, पदं घ्यायच्या वेळेला पैसे लागतात, हे सर्वश्रुत आहे। आता त्या सांगतायत आणि त्या तर जुन्या नेत्या शिवसेनेच्या, त्यामुळे काहीतरी तथ्य त्यामध्ये असेल, त्याशिवाय ते बोलणार नाहीत। नीलम गोऱ्हे नेमकं काय म्हणालेले आहेत आपण पुन्हा एकदा पाहूयात।
कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे. आमचे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत 2012, 13, 14 पासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते. मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना, तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे म्हणजे आपण गल्ला किती ताब्यात चिकटून घेण्याचा राहावं? प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता. नाही नाही, त्यांच्यावर ढकलला जात होता. 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती 1 पद. तर थेट आरोप केलेला आहे नीलम गोऱ्हे यांनी. 2 मर्सिडीज गाड्या दिल्या की तुम्हाला 1 पद मिळायचं, असा थेट आरोप त्यांनी शिवसेनेवरती केलेला आहे, उद्धव ठाकरे यांच्यावरती केलेला आहे. असे घडलो आम्ही या कार्यक्रमात डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. ठाकरेच्या शिवसेनेमध्ये जर 2 मर्सिडीज गाड्या दिल्या तरच 1 पद मिळायचं, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. तर दिल्लीमध्ये सध्या मराठी साहित्य संमेलन सुरू आहे आणि त्या साहित्य संमेलनातल्या असे घडलो आम्ही या कार्यक्रमामध्ये डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी हा गौप्यस्फोट केलेला आहे. त्यांची आज मुलाखत पार पडली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा एक मोठा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेवरती केलेला आहे. 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळायचं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यावरती आता राजकीय वर्तुळामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे. ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे की 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं तुमच्या शिवसेनेमध्ये, तुमची प्रतिक्रिया? मर्सिडीज 2 मर्सिडीज हो, 2 मर्सिडीज दिल्या की 1 पद मिळतं. अरे बापरे, मला असं वाटतंय की नीलम गोऱ्हे या आमच्या पक्षामध्ये खूप काळ राहिलेल्या आहेत. मला काय 2-2.5 वर्ष झाली आहेत. 30 वर्ष त्यांनी आमच्या पक्षात काढलेली आहेत. आणि जर त्या म्हणता आहेत, त्यात जर तथ्य असेल तर मला प्रश्न पडलाय नीलम गोऱ्हेंनी किती कमावलं असेल. कारण आमच्याकडे इतर कुठल्याही माणसांना नीलम गोऱ्हे मातोश्रीवर फिरकूच द्यायच्या नाही. 30 वर्ष त्याच स्वतः मातोश्रीवर अक्षरशः पडी कसल्यासारख्या असायच्या. त्यामुळे सगळ्या निवडणुकींचे अधिकार जवळपास नीलम गोऱ्हेंची सही किंवा नीलम गोऱ्हेंनी सांगितल्यावरच ते सामनामध्ये जायचं. तर निश्चितपणे मग ही सगळी कमाई नीलम गोऱ्हेंकडेच जात असेल. विचारलं पाहिजे त्यांना. नाही, दिल्लीमध्ये सध्या साहित्य संमेलन सुरू आहे, तिथे त्यांची मुलाखत झाली आणि तिथे त्यांनी हा गौप्यस्फोट केला. नाही, म्हणूनच मी म्हणते ना की विचारलं पाहिजे त्यांना हिशोब की 30 वर्ष त्या पक्षात होत्या आणि मातोश्रीवर त्या कायम पडीक असायच्या. फील्डमध्ये तो कधी काम करायच्या नाही. आणि कुणी यावं मातोश्रीवर, कुणाला भेटायला वेळ द्यायचा, कुणाला नाही द्यायचा, कुणाला पद द्यायचं, कुणाला नाही द्यायचं, प्रवेश सुद्धा, तर हे सगळं त्या बघायच्या. त्यामुळे त्यांनी प्रचंड कमाई केली असेल. खरं तर त्यांचा वार्षिक कमाईचा ऍव्हरेज किती आहे हा विचारायला पाहिजे होता प्रश्नकर्त्याने त्यांना. तुम्ही जाब विचारणार आहात पक्षाच्या वतीनं? कोण नीलम गोऱ्हे? पद असलं म्हणजे लय भारी झाली होय. आरोप मोठा आहे सुषमाताई. अहो, कसला आरोप? मी म्हणते की उलट त्या आरोपात जर तुमचं म्हणणं आहे, तुम्हाला वाटतंय का आरोपात तथ्य आहे? चला, 1 मिनिटासाठी तुमच्याही म्हणण्यात तथ्य आहे आणि नीलम गोऱ्हेच्या म्हणण्यात तथ्य आहे. तुमच्यावर नीलम आरोप गोऱ्हेने पैसे ठेवले. 30 वर्ष नीलम गोऱ्हे ज्या पक्षात राहिली त्या पक्षामध्ये जर हे सगळं होत असेल तर नीलम गोऱ्हेने एवढा पैसा ठेवला कुठे, हा खरा प्रश्न आहे माझा. नीलम गोऱ्हेंनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे की अरे एवढे सगळ्या पैशांचं केलं काय तुम्ही? कारण दुसरा कुणीच माणूस मातोश्रीवर वावरत नव्हता. आमचे म्हात्रे दादा सुद्धा आता आले पक्षफुटीच्या नंतर. त्या सगळ्या काळात फक्त आणि फक्त नीलम गोऱ्हेच होत्या, नीलम गोऱ्हे होत्या. त्यामुळे नीलम गोऱ्हेंनी किती मार्गांनी कसा कसा पैसा जमा केला असेल तर नीलम गोऱ्हेंना त्या पैशाचे सगळे स्रोत आणि त्या पैशाची विल्हेवाट काय लावली, परदेशात किती पैसे गुंतवले, कुठे कुठे प्रॉपर्टी घेतली, काय काय केलं, हे सगळं नीलम गोऱ्हेंना विचारलं पाहिजे एकदा. आणि तुम्ही जे म्हणताय ना की याचा काही जाब वगैरे द्यायचा का, साहेब जाब बरोबरीच्या माणसांना द्यावा लागतो, जे बौद्धिक आणि कर्तृत्वाने बरोबरीचे असतात. चापलुस्या करून, बदमाशा करून, मर्जी मिळवून जर पद मिळवणारी लोक असतील ना तर अशा चापलूस लोकांवर अजिबात आपण त्यांना काहीतरी बोलायचं, त्यांना जाब द्यायचा आणि त्यांची उंची वाढवायची नसते.
आमच्या नजरेत नीलम गोरे 4 वेळा आमदार असली काय आणि नीलम गोरे विधानसभेवर असले काय? आमच्या नजरेत नीलम गोरे क्रमांक 1च्या चापलूस, बदमाश आणि गद्दार आहेत. सुषमा अंधारेजी, आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आपले धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.